पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारेगाव येथील मनी ट्रान्सफरच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करून 35,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी रांजणगाव एमआयडीसीतील पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केली आहे। रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे ज्ञानेश्वर कान्हू डांगे राहणार सोने सांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे मनी ट्रान्सफरिंगचे ग्राहक सेवा केंद्र असून या दुकानामध्ये 3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास कारेगाव येथील सराईत गुन्हेगार प्रथमेश उर्फ बच्चा नवले यांनी त्याचे साथीदार आरोपी आयर्न नवले, ओम पवार, वैभव गाडे यांना घेऊन हातामध्ये लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवत ज्ञानेश्वर कान्हू डांगे व त्यांचा चुलत भाऊ ऋषिकेश हिरामन डांगे यांना शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्याकडून काउंटरच्या गल्ल्यातील 35,000 रुपयाची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती। याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर कान्हू डांगे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा घडल्याबाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर घटनास्थळावरील CCTV फुटेज पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 5 आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। गुन्ह्यात दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले असून सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 वेगवेगळी तपास पथके तयार करून रवाना केली होती। 24 तासांच्या आत या सगळ्यांना अटक करण्यात आली असून सोबतचे इतर 2 अल्पवयीन आरोपीसुद्धा गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेत। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा नवले याचा तपास पथकाच्या मदतीने शोध सुरू आहे। माझ्या आई बाबासाठी पण मर्डर राहिलेलं आहे। आई बाबासाठी ते करतो त्याने सर्वस्व मोठा असतो। दादा घाबरू नका, हे आहे तुम्हाला काही विषय तुमची तुम्ही तुमच्या आईच्या कुठची तुमच्या आई भावाला सगळ्यांनी तिकडे मला काय दिलं मला फोन करून नंतर तुला काही शाटकत शिवपत आई घेऊन टाकणार केस गुन्हाचा गुन्हा दाखल मर्डर तर होणार। आता गेल्याशिवाय किती होणार मर्डर नाही तर कोणाची तरी मर्डर होणार। पिस्टलवर आले मी नंबर राहून येतात माझ्या आईची शपथ माझ्या बापाची शपथ माझ्या बापाला त्याच झालाय। मा बाप झोपलं त्याची शपथ झाला बापाची शपथ माझ्या बापाला त्याच झालं। तुम्हाला माहिती करत झालं ते काय व्हायचं? माझ्या बापाची शपथ माझा बाप झोपलं। हा कोण डिपार्टमेंट आले का? डिपार्टमेंट आले का? डिपार्टमेंटवर फायरिंग कर कोण आले? कोण आले? रवी काळे पण सांग सगळ्यांना सांग बच्चे नवले असता फॅमिली घ्यायला आणि सगळ्यांच्या आईच्या सुखी मुलं
मी किरण डांगे. मी गेल्या 4 वर्षापासून कारेगाव इथे एक ग्राहक सेवा केंद्र चालवत आहे. एक 5-6 महिन्यापासून कारेगावच्या गुंड प्रवृत्तींचा मला फोन येत आहे, धमकीचा फोन येत आहे की हप्ता मागण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जात आहे. याच्या आधी पण माझ्या ऑफिसला 2 वेळा येऊन पैसे नेलेले आहे आणि आता काल मी ऑफिसला नसताना गुंड प्रवृत्तीचे लोक जे आली माझी तर तलवार कोयतं जे शस्त्र घेऊन आली होती, तोडफोड केली, माझ्या ऑफिसची नुकसान केली आणि माझ्या काउंटर गल्ल्यामधून जे काय पैसे होते सगळे पैसे पण घेऊन गेले आणि मला जीव मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या जे सहकारी होते त्यांना पण शस्त्र दाखवून हे करण्याची धमकी देऊन गेलेले आहे. माझी एवढीच विनंती आहे की यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यापुढे ही कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे बस.